नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर आमच्या कॉलेजमध्ये आता चालू आहेत स्पोर्ट्सचे इव्हेंट आणि या स्पोर्ट्सच्या इव्हेंटमध्ये आठवड्याभर आम्ही आमच्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा खेळणार आहोत. या इव्हेंटची माझ्यासारखे अनेक खेळाडूसुद्धा खूप मनापासून आतुरतेने वाट पाहत असतात. दुपारी 2 वाजल्यापासूनच आमच्या कॉलेजमध्ये अशा प्रकारची थाळीफेकची स्पर्धासुद्धा चालू झाली होती. तसेच जॅव्हलिन थ्रोच्या स्पर्धेत सुद्धा अनेक विद्यार्थी खूप उत्साहाने सहभागी होत होते. आधी दाखवलेल्या दोन्ही स्पर्धेमध्ये मी भाग घेतला नव्हता, परंतु मी 100 मीटर रनिंगच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि या स्पर्धेत माझा 3रा क्रमांकसुद्धा आला. यानंतर आमचे रनिंगचे पुन्हा एकदा फायनलमध्ये जे 3 खेळाडू पात्र ठरलेले त्यांचीसुद्धा एक वेगळी फायनल घेण्यात आली आणि या फायनलमध्ये सुद्धा माझा 3राच क्रमांक आला. यानंतर आमची 200 मीटर रनिंगची स्पर्धा घेण्यात आली, परंतु या रनिंगच्या स्पर्धेमध्ये माझी सुरुवातच खूप खराब झाली आणि मी सर्वात शेवटी होतो. परंतु जेव्हा मी 100 मीटर कसे तरी पार केले, तेव्हा मी माझी पूर्ण स्पीड लावली आणि शेवटी पहा, माझा या स्पर्धेमध्ये 4था क्रमांकसुद्धा आला. यानंतर आमच्या वर्गातील सर्व मुले कबड्डीच्या स्पर्धेची तयारी करू लागले आणि या कबड्डीची स्पर्धा आता तुम्हाला पुढील 2-3 दिवसात नक्कीच पाहायला मिळेल. याच सोबत सर्व विद्यार्थ्यांची बुद्धिबळाची स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात आली होती आणि या बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नव्हता, कारण हा बुद्धिबळ खेळच मला अजिबात समजत नाही. यातील घोडे कुठे वळतात, यातील प्यादे कुठे चालतात याचे मला काहीच अंदाज नसतो, त्यामुळे मला हा खेळ अजिबात आवडत नाही. तर असा माझा आजचा दिवस खूपच आनंदात गेला आणि मला अजूनसुद्धा रनिंगमध्ये तेवढी पॉवर आहे आणि मी माझ्या सर्व ताकदीने पळूसुद्धा शकतो हे मला कळल्यामुळे आजचा माझा दिवस खूपच चांगला गेला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.